शेती करत असताना कीड व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे. यामुळे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होऊन त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. अशा वेळी पर्यावरणाशी समतोल राखून एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे कल्चरल, बायोलॉजिकल आणि केमिकल या पद्धतींचा वापर करून किडीवर नियंत्रण ठेवणे असं असतं. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा म्हणजे प्रतिबंध. यामध्ये किडीच्या वाढीला प्रतिबंध घालणे हा याचा मुख्य उद्देश. यामध्ये कीडरोधक बियाणांचा वापर करणे, शेती स्वच्छ ठेवणे, आंतरपिकाचा वापर करणे आणि पिकांची फेरपालट करणे असे पर्याय निवडावे. यामध्ये पुढील टप्पा म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नियमित लक्ष ठेवणे. त्यामध्ये किडींचा प्रकार, संख्या आणि प्रजनन अवस्था याची माहिती असणे अतिशय गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकरी फेरोमेन ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप अशा ट्रॅपचा वापर करून कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवू शकतात. जैविक उपायांमध्ये नैसर्गिक कीटकांचा वापर जसे की लेडीबग बीटल ही कीटकांची संख्या कमी करण्यास मदत करते. काही वनस्पतींपासून तयार केलेल्या जैविक कीटकनाशकांचा वापर करूनही कीटकांवर नियंत्रण केले जाते. रासायनिक कीटनाशकचा वापर करणे हे शेवटचं पाऊल आहे. अत्यंत महत्त्वाच्या वेळी आणि अचूक प्रमाणात त्याचा वापर केला जातो. एकात्मिक कीड नियंत्रणाचे अनेक फायदे आहेत. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो, शेतातलं उत्पन्न वाढतं आणि खर्चही कमी होतो. यामुळे उपयुक्त कीटकांचा ऱ्हास टळतो, जसे की मधमाशा आणि परकीकरण करणारे काही मित्रकिडी. IPM मुळे शेतातली सुपीकता आणि पाण्याची गुणवत्ता ही टिकून राहते, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा अनेक फायदा मिळतो. शाश्वत शेतीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन आजच्या काळात एक महत्त्वाची बाब आहे. यामुळे फक्त कीड व्यवस्थापन होत नाही, तर निसर्गासोबतही समवेळ राखला जातो. अधिक माहितीसाठी सलाम किसान ॲप व्हिजिट करा.